Hello and welcome to my YouTube channel eContent BB. Dear students, today we are going to discuss a new question on the ratio analysis. And basically this question will be quite descriptive than the previous two questions. So I request you to please focus on the question. And if you are sitting at home and if you have the pen and paper, then you may please get the pen and paper and write down the question. So here the question for today's discussion is the following are the summarized profit and loss account and balance sheet for the year ended 31st of March 2020 of Cipla Limited, Cochin. The profit and loss account for the year ended is given. The opening stock, purchases, gross profit, sales and closing stock is given. Administrative expenses, interest, selling expenses, net profit is also given. And in case of balance sheet, the liabilities and assets are given like share capital, profit and loss, creditors, bills payable. Similarly, as an asset, land and building, plant and machinery, the stock, debtors, bills receivable, cash at bank and furniture is there with us. Including that, the additional information given is average debtors, they are amounted to rupees 12,500, credit purchases rupees 40,000 and credit sales rupees 80,000. See, this is an additional information which is not provided by the profit and loss account and balance sheet. So therefore, for some computation of some ratios, this information might be useful. Now they have requested us to calculate the stock turnover ratio, debtors turnover ratio, creditors turnover ratio, then working capital turnover ratio, sales to capital employed ratio, return on shareholders fund, gross profit ratio, net profit ratio, earning per share and operating ratios. Oh my god, there are so many ratios. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या प्रॉब्लेममध्ये आपण आपल्याला जर का प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट असे दोन्ही इन्फॉर्मेशन दिली असेल, मागे आपण जे क्वेश्चन्स पाहिले होते त्याच्यामध्ये काही प्रश्न असे होते की ज्याच्यामधून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचे आपल्याला काही रेशोज काढले होते. दुसऱ्या क्वेश्चनमध्ये आपण बॅलन्स शीटशी संबंधित काही रेशो काढले होते. आता आपण प्रॉफिट अँड लॉस आणि बॅलन्स शीट हे जेव्हा एकत्र दिलं असेल, अशा वेळेला जे वेगवेगळे रेशो आपण काढू शकतो ते सर्वचे सर्व रेशो आपण या प्रॉब्लेममध्ये काढायला शिकणार आहोत. तर हे प्रश्न सोडवत असताना आपल्याला काही ॲडिशनल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. त्यामध्ये ॲव्हरेज डेटर्स त्यांनी दिलेत बघा आपल्याला 12,500, क्रेडिट पर्चेसेस दिलेत आपल्याला 40,000 आणि क्रेडिट सेल्सची फिगर आपल्याला 80,000 रुपये इतकी दिलेली आहे. आणि त्यांनी आपल्याला रिक्वेस्ट केली की आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे स्टॉक टर्नओव्हर रेशो, डेटर्स टर्नओव्हर रेशो, क्रेडिटर्स टर्नओव्हर रेशो, वर्किंग कॅपिटल टर्नओव्हर रेशो, सेल्स टू कॅपिटल एम्प्लॉईड, रिटर्न ऑन शेअरहोल्डर्स फंड, ग्रॉस प्रॉफिट रेशो, नेट प्रॉफिट रेशो, अर्निंग पर शेअर अँड ऑपरेटिंग प्रॉफिट रेशो. चला तर मग आता ह्या सर्व जे काही रेशोज त्यांनी विचारलेत, या रेशोचे फॉर्म्युले तुम्हाला मी ऑलरेडी दिलेले आहेत. तर त्या रेशोच्या फॉर्म्युल्याचा वापर करून आपल्याला ह्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. तर मग फर्स्ट ऑफ ऑल जेव्हा आपण हा क्वेश्चन सोडवणार आहोत तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय पाहायचं आहे, स्टॉक टर्नओव्हर रेशो. तुमच्यासाठी मी थोडीशी स्क्रीन इथे झूम करतो जेणेकरून तुम्हाला हा रेशो जो आहे ते व्यवस्थितपणे अभ्यासता येईल आणि पाहता येईल. तर सगळ्यात पहिल्यांदा स्टॉक टर्नओव्हर रेशो म्हणजे काय, की स्टॉक टर्नओव्हर रेशो याचा अर्थ असा आहे की तुमचा जो स्टॉक आहे तो स्टॉक तुम्ही खरेदी केल्यानंतर तो किती जास्तीत जास्त तुम्ही तो विक्री करताय. म्हणजे स्टॉक खरेदी केल्यानंतर तो स्टॉक फक्त दुकानातच पडू नये का तुमच्या गोडाऊनमध्ये पडू नये, याच्यापेक्षा तो स्टॉक तुमच्याकडे त्या स्टॉकची किती विक्री होते, म्हणजे किती फास्ट तुम्ही स्टॉकची विक्री करता, हे इफिशियन्सी जाणून घेण्यासाठी स्टॉक टर्नओव्हर रेशो काढतात. आणि ही इफिशियन्सी जर जाणून घ्यायची असेल तर आपल्याला कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड डिवायडेड बाय ॲव्हरेज स्टॉक करावं लागेल. आणि मग आता कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड काढायची म्हणजेच काय, तर तुम्हाला माहिती आहे की आपल्याकडे असणारा जो काही सेल्स आहे त्या सेल्समधून आपण जेव्हा ग्रॉस प्रॉफिट मायनस करतो तेव्हा आपल्याला काय मिळतं, कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. मग आता इथे क्वेश्चनमध्ये तुम्ही बघू शकता सेल्स, तुम्ही पाहताना इथे तुम्हाला दिसत आहे सेल्स आपल्याकडे 1,00,000 आहे आणि कॉस्ट ऑफ गुड्स इथे दिलेलं नाही आहे. त्याच्यामुळं ग्रॉस प्रॉफिट किती आपला 50,000 आहे. मग 1,00,000मधून इथे 50,000 जर आपण वजा करून पाहिले तर तुम्हाला 50,000 रुपये हे तुमचं काय येणार आहे, कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड येणार आहे. आणि त्याला भागिले आपण काय म्हटलं, ॲव्हरेज स्टॉक. ॲव्हरेज स्टॉकचा अर्थ काय, ओपनिंग प्लस क्लोजिंग डिवायडेड बाय 2. मग इथे तुम्ही क्वेश्चनमध्ये पाहू शकता आपला ओपनिंग स्टॉक 10,000 आहे आणि इथे क्लोजिंग स्टॉक आपला 15,000 आहे. 10,000 अधिक 15,000 बरोबर 25,000 भागिले 2 जर तुम्ही केलं तर तुम्हाला 12,500 हा आपला ॲव्हरेज स्टॉक आलेला दिसून येईल. म्हणजेच काय की स्टॉक टर्नओव्हर रेशोमध्ये कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड आली आपली 50,000 भागिले 12,500 जर तुम्ही केलं तर तुम्हाला इथे 4 टाइम्स हा तुमचा स्टॉक टर्नओव्हर रेशो येतात. सगळे स्टॉक टर्नओव्हर रेशोज हे इफिशियन्सी रेशो दर्शवतात आणि त्याच्यामुळे ते टाईम्समध्ये आपल्याला सांगता येतात. म्हणजे ह्याला तुम्ही पर्सेंटेज न म्हणता याला तुम्ही टाईम्समध्ये सांगायचं आहे. म्हणजेच तुमच्याकडे जो काही तुमचा स्टॉक आहे तो स्टॉक तुमच्याकडे असणारी जी काही सेल्स आहे म्हणजे कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड आहे त्याच्या किती प्रमाणामध्ये तो मुव्हिंग आहे तर तो 4 टाइम्स मूव्ह करतो. म्हणजेच तुमच्याकडे असणारा स्टॉक हा सेलच्या 4 टाइम्स मुवमेंट त्याची चांगली आहे. दुसरा जो रेशो आहे ते म्हणजे डेटर्स टर्नओव्हर रेशो.
आता सिमिलरली डेटर्स टर्नओव्हर रेशो म्हणजे काय, की तुमच्या कंपनीमध्ये जे काही उधार विक्री चालते तर उधार विक्री आपण लोकांना करत असतो, परंतु उधार विक्री करून कंपनीचा व्यवसाय चालेल का, तर नाही चालणार. याचं कारण असं, कंपनीने रोख पैसे भरून माल खरेदी केलेला असतो आणि कंपनीला देखील दुसऱ्याला पैसे द्यायचे असतात. जर कंपनी फक्त उधार विक्रीच करत राहिली तर विक्री वसूल करता येणार नाही. आणि त्याच्यामुळे तुमच्याकडे जे उधारीचे गिरायक आहे ते उधारीच्या गिरायकाकडून तुम्ही किती चांगल्या प्रमाणात पैसे रिकवर करू शकता हे आपल्याला जाणून जर घ्यायचं असेल तर त्यासाठी आपल्याला डेटर्स टर्नओव्हर रेशो पाहिला पाहिजे. आणि म्हणून याचा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला असा सांगतो की क्रेडिट सेल्स डिवायडेड बाय ॲव्हरेज डेटर्स. आता क्रेडिट सेल्स म्हणजे तुम्ही उधार विक्री किती केलेली आहे त्याला भागिले तुमच्याकडे असणारे जे काही डेटर्स आहेत ॲव्हरेज डेटर्स, हे डेटर्स तुम्ही त्याला भागिले केल्यानंतर तुम्हाला असं लक्षात येईल विक्रीच्या प्रमाणामध्ये तुम्ही किती जास्तीत जास्त जे काही क्रेडिट सेल्स आहे ते क्रेडिट सेल्स तुम्ही किती जास्तीत जास्त प्रमाणामध्ये रिकवर करताय. मग याच्यासाठी क्रेडिट सेल्स मगाशी आपल्याला क्वेश्चनमध्ये ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये तुम्ही इथे पाहू शकता क्रेडिट सेल्स दिलेले आहेत 80,000 रुपये. आणि आता आपण त्याला भागिले काय करणार तो ॲव्हरेज डेटर्स. ॲव्हरेज डेटर्समध्ये काय, डेटर्सचा ओपनिंग आणि क्लोजिंग बॅलन्स. तर इथे डेटर्सचा ओपनिंग बॅलन्स दिलेलाच नाही आहे, त्याच्यामुळे ॲव्हरेज निघू शकत नाही. त्यामुळे डेटर्सचा जो बॅलन्स आहे 40,000 रुपये तुम्ही इथे पाहू शकता. डेटर्स इथे तुम्हाला दिसत आहेत बघा 15,000 आहेत, तुम्ही पाहू शकत असाल. आणि इथे बघा ॲव्हरेज डेटर्स तुम्हाला दिलेत 12,500 ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये, त्यामुळे त्याला ॲव्हरेज डेटर्स 12,500 रुपये. आणि इथे डेटर्स आहेत इथे ॲव्हरेज डेटर्स दिलेत आपला 12,500. या ठिकाणी तुमच्याला जो काही ॲव्हरेज डेटर्स दिलेला आहे तो डेटर्स आकडा आहे 15,000 आणि बिल्स रिसिवेबल आहे 12,500. तर असे मिळून तुमची या ठिकाणचे 12,500 प्लस हे 12,500 इथे 25,000 प्लस तुमचे डेटर्स जे आहेत ते आहेत 15,000. तर हे 25 प्लस 15 असे टोटल जे तुमचे डेटर्स आहेत ते टोटल डेटर्स किती आहेत 40,000 रुपये आहेत. मग जर तुम्ही क्रेडिट सेल्सनी ह्या टोटल डेटर्सला जर तुम्ही डिवाइड केलं तर तुम्हाला या ठिकाणी किती मिळणार आहे 6.4 टाइम्स. सॉरी, इट शुड बी 2 टाइम्स ओनली. इथे आन्सर चुकलेला आहे. इथे जो काही 80/40 आहे तर तो 2 टाइम्स आहे तिथे फिगर. इथे चुकीने 6.4 झाला आहे तर तुम्ही याच्यामध्ये करेक्शन समजून घ्या. इथे 2 टाइम्स आहे. म्हणजेच तुमच्याकडे जे असणारा तुम्ही जो क्रेडिट सेल्स करताय तर त्या क्रेडिट सेल्सच्या तुलनेमध्ये तुम्ही विक्री किती करताय, फक्त 2 टाइम्स आहे तुमची. म्हणजे क्रेडिट सेल्स तुम्ही करताय पण त्याच्या दुपटीने तुमची काय आहे तर सेल्सची रिकव्हरीसुद्धा आहे. त्यानंतर क्रेडिटर्स टर्नओव्हर रेशो. आता क्रेडिटर्स टर्नओव्हर रेशो सिमिलरली जसं आपण डेटर्सला माल विकतो तसंच आपण देखील कोणाकडून तरी माल खरेदी करत असतो. म्हणजे आपण त्यांचे क्रेडिटर्स असतो, सॉरी ते आपले क्रेडिटर्स असतात. मग आपण जेव्हा त्यांना पैसे देणं लागतो तेव्हा पैसे देत असताना आपण त्यांना किती पैसे देणं लागतो आणि त्यांच्याकडून आपण किती माल उधार घेतलेला आहे तर याची इफिशियन्सी सांगणारा रेशो म्हणजे क्रेडिटर्स टर्नओव्हर रेशो. तर आता ह्यासाठी जो फॉर्म्युला आहे तो सेम डेटर्स टर्नओव्हर रेशोसारखा फॉर्म्युला आहे, तो म्हणजे क्रेडिट पर्चेसेस डिवायडेड बाय ॲव्हरेज अकाउंट्स पेएबल. मग याच्यामध्ये क्रेडिट पर्चेसेस आपल्याला इथे दिलेले असतील बघा. क्रेडिट पर्चेसेस आर 40,000 रुपीज डिवायडेड बाय ॲव्हरेज अकाउंट्स पेएबल 40,000च आहे. इथे बिल्स पेएबल आहे तुमचे 15,000 आणि क्रेडिटर्स आहेत 25, असे दोन्ही मिळून 40,000. तर त्यामुळे 40,000 भागिले 40,000 म्हणजे याचा रेशो हा एका समप्रमाणामध्ये आहे, म्हणजेच तो 1 टाईम इतका आहे. यानंतर आहे तो म्हणजे वर्किंग कॅपिटल टर्नओव्हर रेशो. वर्किंग कॅपिटल टर्नओव्हर याचा अर्थ काय की तुम्हाला विक्री केल्यानंतर तुमच्याकडे तुमचा बिझनेस चालवण्यासाठी तुमच्याकडे किती पैसे शिल्लक राहतात हा दर्शवणारा रेशो म्हणजेच काय तर तुमचा वर्किंग कॅपिटल रेशो. आता वर्किंग कॅपिटल रेशो काढत असताना वर्किंग कॅपिटल कसं काढायचं तर वर्किंग कॅपिटल काढण्याचा एक फॉर्म्युला आहे तो म्हणजे करंट ॲसेट्स मायनस करंट लायबिलिटीज. तर या ठिकाणी तुम्हाला आता सेल्स तुम्ही प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये पाहू शकता. सेल्सचा जो फिगर आहे तो सेल्सचा फिगर दिला आपल्याला 1,00,000 रुपये. आणि आता या ठिकाणी आपल्याला करंट ॲसेट मायनस करंट लायबिलिटी करायचे आहेत, कारण की वर्किंग कॅपिटल म्हणजे काय तर करंट ॲसेट म्हणजे करंट लायबिलिटी. इथे फॉर्म्युला तुम्हाला दिसत असेल स्क्रीनवरती, वर्किंग कॅपिटल इज इक्वल टू करंट ॲसेट मायनस करंट लायबिलिटी. मग आता सेल्स 1,00,000 रुपये दिला आहे. आता करंट ॲसेट मायनस करंट लायबिलिटी करायच्या म्हटल्यानंतर आपल्याला इथे पाहावं लागेल की आपल्याकडे कोणते कोणते करंट ॲसेट्स आहेत. तर इथे तुम्ही बघू शकता स्टॉक आहे, इथे डेटर्स आहे, बिल्स रिसिवेबल आहे, कॅश ॲट बँक, फर्निचर है ना. तर या ठिकाणी तुमच्या जे काही करंट ॲसेट आहेत त्या करंट ॲसेटमधून तुम्ही जेव्हा करंट लायबिलिटीज मायनस कराल तेव्हा तुम्हाला इथे वर्किंग कॅपिटल जे आहे ते तुम्हाला 20,000 रुपये इतकं दिसून येईल. म्हणजे करंट ॲसेटमधून जेव्हा आपण करंट लायबिलिटीज आपल्या मायनस करतो तेव्हा आपल्याकडे जो काही बॅलन्सिंग फिगर राहतो त्या बॅलन्सिंग फिगरला आपण काय म्हणतो तर वर्किंग कॅपिटल असं म्हणतो. आता इथे 15,000 प्लस 15,000 30,000, 30,000 प्लस हे 12,500 आणि 17,000. तर इथे तुम्ही बघितलं तर हे जवळजवळ 40,000 होतात.
म्हणजे 40 आणि हे 30 हे 70,000 आहेत आणि 70 आणि हे 18 20 30 आणि 30 हे 60,000 आहेत बघा इथे. म्हणजे स्टॉक प्लस डेटर्स प्लस बिल्स रिसिवेबल प्लस कॅश ॲट बँक हे जर 4 आयटमची तुम्ही केली तर 15 आणि 15 30 आणि हे 12.5 आणि 17.5 म्हणजे हे 18 आणि 2 20 आणि 10 30 हे 30,000 हे 30 आणि 30 60,000 होतात. आणि इकडे क्रेडिटर्स आणि बिल्स पेएबल 25 आणि 15 हे 40,000 आहेत. म्हणजे 60 वजा 40 जर तुम्ही केले तर तुमच्याकडे वर्किंग कॅपिटल किती राहील 20,000 रुपये इतकं राहील. म्हणजेच याचा रेशो किती आहे 5 टाईम्स इतका रेशो आहे. म्हणजेच तुम्ही जेवढी विक्री करता त्या विक्रीच्या 5 टाईम्स तुमच्याकडे काय आहे तर वर्किंग कॅपिटल हे शिल्लक आहे. आता त्यानंतरचा जो रेशो आपल्याला काढायचा तो म्हणजे सेल्स टू कॅपिटल एम्प्लॉयड रेशो. म्हणजेच आपण जेवढं भांडवल गुंतवलेलं आहे त्या भांडवलाच्या प्रमाणामध्ये आपण किती विक्री करतो हे जाणून घेण्यासाठी सेल्स टू कॅपिटल एम्प्लॉयड रेशो काढला जातो. आणि त्याचा जो फॉर्म्युला आहे तो आहे सेल्स डिवायडेड बाय कॅपिटल एम्प्लॉय. आता सेल्सची फिगर मगाशी पण 1 लाख रुपये होती तर सेम 1 लाख रुपये आहे. आता आपल्याला काय करायचं तर कॅपिटल एम्प्लॉयड करायचं आहे. आता कॅपिटल एम्प्लॉयड म्हणजेच काय आपण किती भांडवल गुंतवलेलं आहे. आपण म्हणजे कोणतं मालकाने तर मालक म्हणजे कोणतं शेअर कॅपिटल मालकाचा असतं स्वतःचा आणि प्रॉफिट अँड लॉस हा देखील त्यांचा स्वतःचाच असतो. त्यामुळे क्वेश्चनमध्ये इथे जर तुम्ही बघितलं तर इथे शेअर कॅपिटल तुम्हाला दिसेल 1 लाख आणि प्रॉफिट अँड लॉस आहे त्यांचा 20,000. म्हणजेच इथे कॅपिटल एम्प्लॉयड त्यांनी किती भांडवल वापरलेलं आहे 1,20,000. मग 1,20,000 भांडवलाचा वापर करून त्यांनी विक्री किती केलेली आहे ते 1 लाख. म्हणजेच त्याचा जो रेशो आहे तो 0.83:1. म्हणजेच त्याने जर 1 रुपयाचं भांडवल गुंतवलेलं असेल तर त्याच्या 0.83% हा त्याने काय केलेली विक्री केलेली आहे. म्हणजेच हा चांगली इफिशियन्सी दर्शवतो. आता आपण नेक्स्ट पेजवरती जाणार आहोत आणि त्याच्यामधून आपण दुसरे काही रेशोज पाहणार आहोत. नंबर 6चा जो रेशो आपल्याला काढायचा आहे तो म्हणजे काय तर रिटर्न ऑन शेअर होल्डर्स फंड. शेअर होल्डर्स फंड म्हणजे जे शेअर होल्डर्सने पैसे कंपनीमध्ये गुंतवलेले आहेत त्याच्यावरती किती रिटर्न मिळाले तर हा आपल्याला टक्केवारीमध्ये सांगावा लागेल. मग इथं नेट प्रॉफिट डिवायडेड बाय शेअर होल्डर्स फंड. आता शेअर होल्डर्स फंड म्हणजे काय की शेअर होल्डरचे पैसे. तर मगाशी आपण पाहिलं होतं शेअर होल्डरचं स्वतःचा कॅपिटल होतं 1 लाख रुपये आणि त्यांचा प्रॉफिट अँड लॉसचा फिगर किती होतं 1,20,000. म्हणजेच 20,000 भागिले 1,20,000 म्हणजेच 1,20,000 रुपये गुंतवून त्यांना किती पैसे मिळतात तर 20,000 रुपये मिळतात. म्हणजे त्यांना किती टक्के पैसे मिळतात तर 16.67%. आणि देअरफॉर रिटर्न ऑन शेअर होल्डर्स फंड इज 16.67%. Next is gross profit ratio. Now here gross profit ratio means तुमच्याकडे ढोबळ नफा किती आहे. मग याचा सिंपल फॉर्म्युला आहे ग्रॉस प्रॉफिट डिवायडेड बाय सेल्स इंटू 100. मग तुम्ही इथे बघू शकता तर तुमच्याकडे ग्रॉस प्रॉफिट जो आहे तो मगाशी आपण क्वेश्चनमध्ये बघितला तो ग्रॉस प्रॉफिट होता 50,000 आणि त्याला भागिले 1 लाख रुपये केल्यानंतर तुम्हाला 50% हा तुमचा काय ग्रॉस प्रॉफिट आहे. सिमिलरली नेट प्रॉफिट रेशिओसाठी फॉर्म्युला आहे नेट प्रॉफिट डिवायडेड बाय सेल्स इंटू 100. नेट प्रॉफिट जो होता क्वेश्चनमध्ये दिलेला तो 20,000 आहे. 20,000 भागिले 1 लाख बरोबर 20%. हा आपला नेट प्रॉफिट आहे. पुढचा फॉर्म्युला आहे तो म्हणजे EPS. EPS म्हणजे अर्निंग पर शेअर. बरेचसे इन्व्हेस्टर जेव्हा कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असतात तेव्हा त्यांना EPS म्हणजे त्या कंपनीचा अर्निंग पर शेअर किती आहे. जर एखाद्याने त्या कंपनीमध्ये गुंतवणूक केली तर कंपनी एका शेअरमागे किती रुपये देते हे जाणून घेण्यासाठी EPS हा काढला जातो. त्यामुळे अर्निंग पर शेअर काढण्यासाठी फॉर्म्युला आहे टोटल प्रॉफिट दॅट इज टोटल नेट प्रॉफिट डिवायडेड बाय नंबर ऑफ इक्विटी शेअर होल्डर्स. तुम्हाला जेवढा प्रॉफिट झाला आहे तो सगळ्याच्या सगळा प्रॉफिट हा कोणामध्ये डिस्ट्रीब्यूट होणार आहे इक्विटी शेअर होल्डर्समध्ये. आणि त्यामुळे जेवढा प्रॉफिट झाला असेल त्या प्रॉफिटला आपण नंबर ऑफ शेअर होल्डर्सने डिवाईड करतो. मग ह्या क्वेश्चनमध्ये जर तुम्ही बघितलं तर नेट प्रॉफिट आपल्याला झाला होता 20,000 रुपये. आपलं भांडवल 1 लाख होतं आणि एका शेअरची किंमत 10 रुपये होती. म्हणजे 1 लाख भागिले 10 जर तुम्ही केलं तर तुम्हाला किती मिळतील 10,000. मग 20,000 भागिले 10 बरोबर जर तुम्ही केलं तर तुम्हाला एका शेअरमागे एका शेअर होल्डरला किती रुपये मिळतील तर 2 रुपये पर शेअर्स मिळतील. आणि आता शेवटचा जो रेशो आपल्याला काढायचा तो म्हणजे ऑपरेटिंग रेशो. आता ऑपरेटिंग रेशो इथे नीट समजून घ्या. ऑपरेटिंग रेशो म्हणजे तुम्ही तुमच्या कंपनीमध्ये विक्री करत असताना तुम्हाला ऑपरेटिंगचा किती खर्च आलेला आहे. ऑपरेटिंग रेशो आणि ऑपरेटिंग प्रॉफिट रेशो हे दोन्ही खर्च वेगवेगळे आहेत हे लक्षात ठेवा. ऑपरेटिंग रेशो म्हणजे ऑपरेटिंग एक्सपेन्सेस रेशो आणि ऑपरेटिंग प्रॉफिट रेशो म्हणजे तो प्रॉफिटचा रेशो आहे. तर इथे ऑपरेटिंग रेशो म्हणजे काय तर कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड प्लस ऑपरेटिंग एक्सपेन्सेस डिवायडेड बाय सेल्स इंटू 100. मग आता ऑपरेटिंग रेशो म्हणजे कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड जसं आपण काढलं होतं सेल्स मायनस ग्रॉस प्रॉफिट. सेल्स 1 लाख होता ग्रॉस प्रॉफिट 50. तर कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड आपली किती होती 50,000 होती. आणि ऑपरेटिंग एक्सपेन्सेस द प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये तुम्ही बघितलं तर तुम्हाला ऑपरेटिंग एक्सपेन्सेसचा फिगर तुम्हाला इथे मी दाखवतो. आता इथे बघा ॲडमिनिस्ट्रेशन इंटरेस्ट सेलिंग. तर ह्याची जर तुम्ही बेरीज करून बघितली ती हे बघा 15 + 12 हे झाले 27 प्लस हे 30,000 रुपये. तर 30,000 हा तुमचा काय आहे तर तिथे ऑपरेटिंग एक्सपेन्सेस आहे.
इंटरेस्ट जो आहे तो इंटरेस्ट ऑपरेटिंगचा खर्च नाही आहे, कारण की व्याज हे तुम्ही एखाद्या बँकेला जर देत असाल तर ते व्याज हे तुमच्या कंपनीमध्ये फायनान्शियल एक्सपेन्सेसमध्ये येईल, ऑपरेटिंग एक्सपेन्सेसमध्ये येणार नाही. ऑपरेटिंग म्हणजे फक्त तुम्ही कंपनीच्या कामकाजासाठी जो खर्च येतो तो तुमचा ऑपरेटिंग एक्सपेन्सेसमध्ये येईल. उदाहरणार्थ कंपनीला प्रशासनाची गरज असते त्यामुळे प्रशासकीय खर्च हा कंपनीमध्ये येणार आहे. तसंच कंपनीला विक्री करावी लागते त्यामुळे विक्रीचा खर्च येणार आहे. म्हणून 15,000 प्लस 12,000 असे मिळून 27,000 हा तुमचा फक्त ऑपरेटिंग एक्सपेन्सेस आहे. आणि त्यामुळं हा जो फॉर्म्युला आपण इथे काढलेला आहे ऑपरेटिंग एक्सपेन्सेसचा, तर त्याच्यामध्ये आपण इथे 15,000 प्लस 12,000 बरोबर 27,000 घेतलेत आणि सेल्स आपला 1,00,000 आहे. त्यामुळे 15,000 प्लस 27,000 बरोबर या ठिकाणी आपले 77,000 भागिले 1,00,000 जर आपण केलं तर आपला जो रेशो आहे ऑपरेटिंग एक्सपेन्सेस रेशो तो किती आहे 77%. म्हणजे आपला जर ₹1 सेल असेल तर आपला त्यापैकी 77 पैसे हा आपला काय त्या ठिकाणी खर्च आहे, हे आपल्याला ह्या रेशोवरून दिसून येतं. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा जो आपला रेशो आहे हे सगळे रेशो त्याच्या फॉर्म्युले तुम्ही स्वतः तुमच्या वहीमध्ये कॅल्क्युलेट करून बघा, पुन्हा पुन्हा सोडवा. जर सोडवताना काही अडचण येत असेल तर कृपया तुम्ही मला चॅटबॉक्समध्ये कमेंट करा किंवा तुम्ही ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. आणि तुमचे जे काही प्रश्न असतील ते प्रश्न तुम्ही मला फोन करून विचारू शकता किंवा व्हॉट्सअपद्वारे सुद्धा विचारू शकता. तुम्ही हा व्हिडिओ शांतपणे ऐकल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.